तुम्ही रोज लोणचं खाताय, पण ते औषध आहे की हळूहळू आजार वाढवणारं पॉयझन? कधी विचार केलाय का तुम्ही? मी कांचन देवांशी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला विक्रीसाठी नाही तर एक सत्य सांगण्यासाठी हे शेवग्याचं लोणचं दाखवते. शेवगा म्हणजे नक्की काय? आयुर्वेदात शेवग्याला कल्पवृक्ष म्हणतात. शेवग्याची शेंग, पान, बिया हे सगळंच खूप औषधी आहे. पण त्याचं लोणचं जर योग्य पद्धतीने बनवलं तर ते फक्त चव नाही तर उपचार सुद्धा बनवतं. का हे अत्यंत आवश्यक आहे? तुम्हाला याचं काही माहिती आहे का? नसल माहिती तर मी याची तुम्हाला थोडीशी माहिती देते. सतत जर कोणाचं पचन बिघडत असेल, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, शरीरात सूज राहते, कमजोरी, थकवा, तसंच महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता, तसेच वाढत्या वयात हाडं ठिसूळ होणं, हे सगळ्या ज्यांच्यामध्ये असे लक्षणं दिसून येतात त्यांच्यासाठी हे घरचं जे होममेड लोणचं आहे ते खूप आवश्यक आहे. खरं सांगायला गेलं तर ह्या शेवग्याच्या लोणच्यापासून हाडं मजबूत होतात, पचन सुधारतं, गॅस ॲसिडिटी कमी करतं, तसेच सूज आणि वेदना हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते, शरीरातील जी कमजोरी असते दूर होते, तसेच इम्युनिटी नैसर्गिकरित्या वाढत होते. हे लोणचं थोडंसं जरी घेतलं तरी तुम्हाला महिन्याभरात हा फरक जाणवणार आहे. आज मार्केटमध्ये मिळणारं 90% लोणचं हे विनेगर, आर्टिफिशियल कलर, त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह, केमिकल टेस्टिंग एजंट्स यावर टिकलेलं असतं. चव येते त्याला, पण शरीराला हळूहळू आतून ते कमजोर करत असतं. माझं जे शेवग्याचं लोणचं आहे ते होममेड आहे आणि पूर्णतः पारंपरिक पद्धतीने बनवलेलं. त्याच्यात कोणताही रंग नाहीये, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही, तसं शुद्ध तेल आणि मसाल्यांचं बनवलेलं आहे. प्रमाणात त्याच्यात मीठ आहे जे शरीराला एकदम सुरक्षित आहे. मी माझ्या घरच्यांसाठी जसं लोणचं बनवते तसंच तुमच्यासाठीही बनवणार आहे. हे लोणचं फक्त तिखट नाही, फक्त चव नाही, तर आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप चांगलं आहे. जर तुम्हालाही केमिकल फ्री, विश्वासार्ह आणि खऱ्या अर्थानं फायदेशीर शेवग्याचं लोणचं पाहिजे असेल, तेही होममेड, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला लवकरात लवकर तुमची ऑर्डर पोहोच केली. स्टॉक लिमिटेड असतो, कारण हे लोणचं मशीनचं नाही तर घरचं आहे आणि माझी प्रत्येक बॅच ही फ्रेश असते. 10 ते 15 दिवसात माझी बॅच संपत असते. आरोग्यावर प्रयोग करू नका, चव सोबत विश्वास निवडा आणि एकदा वापरून बघा. तुम्ही स्वतः दुसऱ्यांना सांगाल की तुम्ही हे लोणचं घ्या म्हणून.